पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत आज प्रचार सभेसारखं भाषण केलं। पंतप्रधानांच्या भाषणावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका। मालेगावात महापौरपदाच्या निवडणुकीआधी एमआयएम आमदार मुफ्ती इस्माईल आणि गटनेत्यांची घेतली दादा भुसेंची भेट। या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण। भिवंडीत कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता न आल्यानं महापौरपदाची निवडणूक रखडली, तर सत्ताधाऱ्यांकडे बहुमत नसल्यानं निवडणुकीची तारीख जाहीर केली जात नसल्याचा काँग्रेसचा आरोप। नवी मुंबईत सत्ता येताच भाजप ॲक्शन मोडमध्ये। प्रशासकीय राजवटीतील 6 वर्षात झालेल्या विकास कामांची श्वेतपत्रिका काढणार। अजित पवारांवर अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी जात युगेंद्र पवारांनी घेतलं दर्शन। बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात करण्यात आले होते अंत्यसंस्कार। पुण्यात 82 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक। जेट एअरवेजच्या नरेश गोयल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नाव असल्याची भीती दाखवून 10,75,00,000चा घातला गंडा। रायगडच्या महाड MIDCमध्ये कंपनीला भीषण आग। औषधी अंमली पदार्थ बनवणाऱ्या एम्बायो कंपनीला आग लागल्याची माहिती। आगीमुळे परिसरात धुराचे लोट। मुंबईच्या मालाडमध्ये मूव्हर्स अँड पॅकर्सकडून अभिनेत्रीची फसवणूक। अभिनेत्री खुशी चौधरीच्या घरून सामान नेण्यात आलं, मात्र सामान योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी फिरवाफिरवी करण्यात येत असल्याची अभिनेत्रीची तक्रार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रवासावर आधारित शतक चित्रपटाला अजय देवगणकडून शुभेच्छा। 100 वर्षात राष्ट्रनिर्मितीत संघाचं मोठं योगदान असल्याची अजय देवगणची एक्स पोस्ट। 2020 विश्वचषकासाठी कोलकात्यातील ईडन गार्डन स्टेडियम सज्ज। यंदा भारतात 2020 वर्ल्ड कप होत असल्यानं ईडन गार्डन स्टेडियमला विद्युत रोषणाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।